ही मेट्रो मुंबईचे बिझनेसमॅनपासून स्कूल बॉयज पण एन्जॉय करत आहेत। आणि या ॲपमधून ना तुम्ही मुंबईची मेट्रो कोणतीही असो मग त्यासोबत तुम्ही मुंबई लोकलची देखील तिकीट काढू शकता। त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये जेवढ्या पण बसच्या सुविधा आहेत, मग ती BSTची बस असो, त्यासोबत नवी मुंबईची बस असो, ठाण्याची TMC असो, तर कल्याणची KDMCची बस असो, 95% ॲक्युरेसी मिळते। ही मेट्रो विधानभवनला थांबत असल्यामुळे मुंबईतील बरेचसे मंत्री या मेट्रोतून प्रवास करू शकतात जर त्यांनी मनावर घेतलं तर। एखादा BKCमध्ये बसणारा माणूस गिरगाव वगैरे या भागातून त्यांना काही खायचं प्यायचं आयटम असेल तर तुम्ही मागून इझिली 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही घेऊ शकता। म्हणजे स्विगी झोमॅटोचा देखील फायदा होणारच आहे, त्यासोबत तिकडे मेट्रोला देखील फायदा होणार आहे। तर नमस्कार मंडळी, मी आहे शशांक आणि मी तुमचं स्वागत करतो TR मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज, आत्ता 8 ऑक्टोबरला मुंबई मेट्रो 3 जिची फुल फेज म्हणजे फेज 2B त्याचं ओपनिंग झालं होतं, ज्याच्यामध्ये आपण कप परेड ते आरेपर्यंत आपण पूर्ण ट्रॅव्हल करू शकतो। तर या मेट्रो लाईनमध्ये आपण आलो होतो आणि तिकडे आता पूर्ण या मेट्रो लाईनचा आपण व्हिडिओ पाहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण ही मेट्रो लाईन किती लोकांना फायदेशीर ठरणार आहे, म्हणजे किती लोकांना याचा फायदा होणार आहे, त्यासोबत मला काय फायदा होणार आहे, त्यासोबत अजून बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याची तिकीट प्राइसिंग किती आहे, काय आहे हे तुम्हाला मी सर्व सांगणार आहे। त्यासोबत तुम्ही ही मेट्रो लाईन तुम्हाला किती वेळामध्ये पोहोचवू शकते आरेपर्यंत, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार आहे। त्यासोबतच तुम्हाला मेट्रो लाईनचे किती फायदे कोणाकोणाला होणार आहेत, म्हणजे छोट्या व्यक्तीपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणाकोणाला फायदे होणार आहेत ना, ते हे सर्व आपण जाणणार आहोत। तर आता मी आलो आहे कप परेडला, ते बघू शकता माझ्या पाठीचं आहे कप परेड स्टेशन आणि इकडे बाजूलाच वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे मुंबईचं, हे बघा इकडे पाठीचं आहे मुंबईचं वर्ल्ड ट्रेड सेंटर। तर इथून तुम्ही आपल्या कप परेडवरून आरेपर्यंत जाऊ शकता। तर ही सर्व गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चला आज जाऊया कप परेडच्या ठिकाणी तिकीट काढूया। आणि हां, मुंबई वन ॲप हा सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये आपण मेट्रोची तिकीट, BSTची तिकीट, त्यानंतर आपल्या मुंबई लोकलची तिकीट, त्यासोबत म्हणजे MMR पूर्ण जे आहे ना त्या एरियामध्ये साऊथ मुंबईच नाही तर मुंबई सबब पण त्याच्यामध्ये आलं आहे, म्हणजे ठाणा कल्याण इथपर्यंत गेलं आहे। त्यासोबत तिकडे वेस्टर्न लाईन साईडला तुम्हाला मीरा रोड भाईंदरपर्यंत पण गेलेलं आहे। तर हे सर्व तिथल्या तुम्ही सर्व BST बसेस असेल, जेवढ्या पण बसेस असतील लोकल ज्या म्युन्सिपाल्टीच्या असतात, त्या सर्व बसेसच्या तिकीट्स तुम्ही घेऊ शकता, मुंबई लोकलची तिकीट घेऊ शकता। आणि त्यासोबतच तुम्हाला मेट्रोच्या देखील तिकीट मिळतात। जेवढ्या पण मेट्रो आतापर्यंत चालू आहेत म्हणजे फंक्शनल आहेत, ज्याच्यामध्ये घाटकोपर मेट्रो असो, ही मुंबईची ॲक्वा लाईन असो, त्यानंतर ती अंधेरी वेस्ट ते गोंडवलीपर्यंत जाते ना, तर आता मेट्रो लाईनचं मला नाव आठवत नाही, ती मेट्रो असो, नवी मुंबई मेट्रो असो, त्यानंतर जी पुढे जेवढ्या पण मेट्रो चालू होणार आहेत ना त्या सर्वांची तिकीट तुम्हाला ह्या एकाच ॲपमध्ये मिळणार आहे। तर चला आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया। सो लेट्स गो। ते बघा कप परेड स्टेशन A1, त्या बाजूला A2 आहे आणि तसंच तिकडे B1 B2 आहे, म्हणजे असे 4 एक्झिट आणि एंट्री पॉईंट आहेत, तिथून आपण एंट्री करू शकतो। तसं खाली आपल्याला उतरायला आहे जवळपास 70 ते 80 फूट बोलू शकतो आपण। खाली गेल्यावर मेट्रो चालू होते, म्हणजे खूप डीप आहे असं हे पाहू शकतो आपण। आणि इकडनं एस्कलेटर आहे जे वर जायला खूप योगी पडतं। ही मेट्रो लाईन आहे ना ही खूप लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण जे लोक आरे साईडवरून किंवा मुंबई सबर्बन एरियामधून इकडे यायचं असतं, त्यांना साऊथ मुंबई किंवा साऊथ बॉम्बेला बोलू शकतो, सोबोला बोलू शकतो आपण, तिकडे जर प्रत्येकाला यायचं असतं ना तर त्यांच्यासाठी बेटर पडते। इथे बरेचसे कॉलेजेस वगैरे पण आहेत, त्यानंतर इथे बरेचसे ऑफिसेस आहेत ज्यांना ते ट्रॅव्हलिंग करणं जे डिफिकल्ट जातं, मोस्टली आपल्या 4 व्हीलरने तिकडे ट्रॅव्हल करतात ना, तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे। तसं अजून बरेचसे फायदे ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेन। तर आपण आता मुंबई वन ॲपबद्दल जाणून घेणार आहेत। ज्यांना या ॲपबद्दल माहिती आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना या ॲपबद्दल माहिती नाही त्यांना हा ॲप कसा यूज करायचा, याचा इंटरफेस कसा आहे त्याबद्दल मी सांगणार आहे। तर वर डाव्या बाजूला क्विक तिकीट असं लिहून येतं, त्याच्यामध्ये आपण ॲक्वा लाईन सिलेक्ट करून आपण आपलं डेस्टिनेशन घेऊ शकतो, ज्याच्यात मी कप परेडवरून वरळीला जाणार आहे, कारण मला वरळीला माझ्या बहिणीकडे जायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फ्रॉममध्ये तुम्ही जिथे आहात ते वालं स्टेशन आणि जिकडे तुम्हाला जायचं आहे ते डेस्टिनेशन टाकायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही किती पर्सन आहात, कुठे जायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला प्राईस लिहून येईल, जशी इथे मला लिहून आली आहे कप परेड ते वरळी 50 रुपये। आणि जर तुम्हाला रिटर्नची तिकीट काढायची तर तुम्हाला रिटर्नसाठी वेगळी तिकीट काढावी लागेल। तर तुमच्या करंट लोकेशनपासून डेस्टिनेशन आणि किती पर्सन आहेत हे सर्व सिलेक्ट करून झाल्यावर खाली पे नाववर क्लिक करा, तर असं लोडिंग होत असतं। तर काही सेकंदानंतर आपल्याला पेमेंटचे भरपूर सारे ऑप्शन्स येतात, ज्याच्यामध्ये जीपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेमेंट
पेमेंट, वॉलेट असे येतात, ज्याच्यामधून मी GPay सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पेमेंट कंप्लीट झाल्यावर आपल्याला असा इंटरफेस येतो ज्याच्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल लिहून येतं, म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं व तुमची तिकीट बुक झाली. जशी तुमची तिकीट बुक होते तसा तुम्हाला हा QR कोड दिसून येतो, जो तुमचं नेटवर्क गेल्यानंतर देखील चालू राहतो या ॲपमध्ये. नंतर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही आतमध्ये मेट्रोमधून प्रवास करू शकता. हा QR कोड फक्त त्या दिवसापर्यंत व जर्नी कंप्लीट होईपर्यंतच दिसून येतो. तर आता तुम्हाला मी मुंबई वन ॲपमध्ये दाखवलं की आपण तिकीट कशी बुक करू शकतो. असंच नॉर्मली तुम्ही तिकीट काउंटरवर तिकीट घेऊ शकता, त्याच्यातून तुम्हाला अशा प्रकारचे तिकीट मिळते जी स्कॅन करू शकतो. असं इकडे तिकीट वेंडिंग मशीन पण आहे. ऑनलाईन नेटवर्क वगैरे असेल तर तुम्ही UPI नाही करून किंवा कॅश वगैरे देऊन पण तिकीट काढू शकता. आणि जे मुंबईचा जो ॲप आहे मुंबई वन ॲपमध्ये, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला स्कॅनर येतात, ते दाखवून तुम्ही स्कॅन करून आतमध्ये जाऊ शकता, एंट्री करू शकता. तसं आता मी करणार आहे. तर आता त्या ॲपमधून जी मी तिकीट काढली होती ना, त्याच्यामध्ये जो स्कॅनर आला होता तो मी तिकडे पाठी स्कॅन केला आणि त्याच्यातून मी आतमध्ये एंट्री केली. ही खूप सोपी प्रोसेस आहे. तुम्ही वरूनच घरातून निघताना किंवा तुम्ही बाहेरूनच तिकीट काढू शकता. तुम्हाला इथे येऊन स्पेशल तिकीट काढायची गरज नाही किंवा तुम्हाला अजून दुसरं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही एकाच ॲपमधून सर्व तिकीटी काढू शकता. असं सर्व आहे त्या ॲपचे फायदे. मुंबई वन ॲप. आरेवाली मेट्रो कप्परडवरून आरेला आली आहे. बऱ्यापैकी लोक आहेत. पीक आवर्समध्ये जास्त गर्दी येते, आता आहे कमी गर्दी. असं आहे. 2:42ची ट्रेन आहे, आपण पकडून जाऊ शकतो. तर मी सांगत होतो की 2:42ची कप्परडवरून मेट्रो पकडली. आता बघू आपण वरळीला किती वेळात जाऊ शकतो. मला जी मेट्रो आहे ना ती प्रत्येक 10 मिनिटाला चालू आहे. म्हणजे जेव्हा पीक आवर्स मिळतात तेव्हा, आणि जेव्हा नॉर्मली सकाळचे आणि संध्याकाळचे पीक आवर्स असतात त्या टायमाला 5-5 मिनिटामध्ये तुम्हाला ना मेट्रो अवेलेबल होऊन जाते आणि तुम्ही त्याच्यातून ट्रॅव्हल करू शकता. आणि 8 ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही लाईन सुरू करण्यात आली, PKC टू कप्परडपर्यंत. आणि फक्त त्या दिवशी फक्त नॉर्मली ओपन केलं होतं, इनॉग्रेशन केलं होतं या लाईनचं. आणि 9 ऑक्टोबरपासून ही पब्लिकसाठी ओपन झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला कालच्या दिवसाला, आज आहे 10 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबरला ना त्यांनी फक्त कप्परड टू आचार्य यात्रे चौकपर्यंत केलं होतं. आणि आज कम्प्लिटली पूर्ण ती लाईन ओपन झाली आहे. म्हणजे कालचं तरी मला नाही माहिती, पण आज तरी ती कप्परड टू RAJVLR पर्यंत. तर तुम्हाला कप्परड टू वरळीपर्यंत 13 स्टेशन्स पडतात. कप्परड टू आचार्य यात्रे चौकपर्यंत 12 स्टेशन्स पडतात. आणि कप्परड टू RAJVLR पर्यंत 27 स्टेशन्स पडतात, 27 स्टेशन्स पडतात, जे एका तासात कम्प्लिटली कवर होतात असं मेट्रोच्या म्हणणं आहे. या मेट्रो लाईनला ना बरेच जण एन्जॉय करत आहेत. त्याच्यामध्ये बिझनेस ओनर्स असतील, ऑफिस जाणारे लोक असतील किंवा स्कूल बॉईज असतील, सर्वजण एन्जॉय करत आहेत. आणि याचा फायदा या सर्वांना होणारच आहे. ही मेट्रो लाईन कम्प्लिटली अंडरग्राऊंड असल्यामुळे आपल्याला ना बाहेरचं काही दिसत नाही, पण ही कर्व घेताना किंवा अपराईज होताना कम्प्लिटली दिसून येते. %95 ॲक्युरेसी मिळते डोअर्स ओपन होताना. चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. आणि ही मेट्रो विधानभवनला थांबत असल्यामुळे यातून बरेचसे मंत्री देखील प्रवास करू शकतात. जर त्यांनी मनावर घेतलं तर त्यातून बराचसं पेट्रोल देखील वाचेल, रोडवरचा ट्रॅफिक देखील वाचेल आणि खूप लोकांना कमी त्रास होईल. बघा, पटलं तर घ्या मंत्र्यांनो मनावर. आता वाजले 3:06 आणि मी कप्परडवरून वरळीला फक्त 24 मिनिटात आलो आहे.
तर काही आत्ताच मी कप परेडवरून वरळीला आलो या नवीन ॲक्वालाईन 3 मेट्रोमधून, ज्याच्यामध्ये आपण कप परेड ते वरळीपर्यंतचा प्रवास केला, ज्याच्यामध्ये कॉस्ट होती 50 रुपये, जी मी मुंबई वन या ॲपमधून केलं. हा मुंबई वन ॲप आहे ना, हा आत्ताच रिसेंटली ओपन झाला आहे पब्लिकसाठी. आणि या ॲपमधून ना तुम्ही मुंबईची मेट्रो कोणतीही असो मग ती आत्तापर्यंत जेवढ्या सुरू झाल्या आहेत त्या आणि यापुढे जेवढ्या पण सुरू होणार आहेत त्या सर्वच्या सर्व, त्यासोबत तुम्ही मुंबई लोकलची देखील तिकीट काढू शकता. त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये जेवढ्या पण बसच्या सुविधा आहेत, मग ती BSTची बस असो, त्यासोबत नवी मुंबईची बस असो, ठाण्याची TMC असो, किंवा कल्याणची KDMCची बस असो, म्हणजे पूर्ण MMR परिसर जो आहे ते MMR रिजन आहे ते सर्व याच्यामध्ये कनेक्ट होतं आणि त्याच्यामधून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता या एकाच ॲपमधून. म्हणजे तुम्हाला 10 ॲप वापरायची गरज नाही. म्हणजे UTS ॲप आपण वापरतो, ज्याच्यामधून आपण मुंबई लोकलच्या तिकीट्स वगैरे काढतो, किंवा चलो ॲप आहे जो BSTने काढला आहे, पण तुम्हाला ह्या एकाच ॲपमध्ये सर्व तुम्ही काढू शकता. त्याच्यात तुम्हाला वॉलेट सुविधा आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा GPayने करू शकता. अजून तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधून तुम्ही तिकीट काढू शकता. आणि ते तुम्ही फक्त इथे यायचं आहे, तुम्हाला स्कॅन करायचं आहे, त्यासाठी कोणतेही तुम्हाला वेगळी पेपर प्रिंट काढायची गरज नाही आहे. मोबाईलमध्ये तुम्ही ऑफलाईन देखील म्हणजे तुम्ही वरतून घरातून निघताना तुम्ही तिकीट काढली आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे येता आणि म्हणजे इकडे आतमध्ये येता तर तुम्हाला रेंज वगैरे नसेल, समजा एखाद्या वेळेस तुमच्या सिम कार्डला रेंज नसेल पकडत, तर तुम्ही खाली येऊन फक्त तुम्हाला तो ॲप चालू ठेवायचा. स्कॅनर जो येतो ना, त्याच्यावर QR कोड येतो ना, तो तुम्हाला चालू ठेवायचा आहे. तर इकडच्या स्कॅनरला खाली जिथून तुम्ही एंट्री घेता ना तिथे तुम्हाला दाखवायचं आणि तुम्ही डायरेक्ट एंट्री करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही सर्व प्रकारच्या मेट्रो जेवढ्या आहेत, म्हणजे जी जुनी घाटकोपर ते वर्सोवापर्यंत जी जाते ती आहे. त्याच्यानंतर नवीन ही जी ॲक्वालाईन आहे जी कप परेडपासून RA जेवेलियरपर्यंत जाते ती आहे. त्यासोबत जी दुसरी अंधेरीवाली एक मेट्रो चालते ना ती देखील आहे, जी अंधेरी दहिसर वगैरे या पूर्ण भागामध्ये फिरून वगैरे येते ना, ती देखील याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्या पुढे जेवढ्या पण मेट्रो चालू होणार आहेत ना त्या सर्व आहेत. इवन नवी मुंबईची मेट्रो देखील याच्यामध्ये आहे. म्हणजे हे पूर्ण हा तुम्हाला एकच ॲप आयुष्यभर तुम्हाला कामाला येणार आहे. आणि या ॲपमध्ये तुम्हाला जास्त काही लॅग्स वगैरे येत नाही, तर हा ॲप भरपूर चांगला आहे. मागच्या वर्षी सुरू झाली होती BKC टू RA जेवेलियरपर्यंत, तेव्हा आपण ती कवर केली होती. आणि त्याच्यामध्ये आपण तेव्हा त्या लाईनचे पूर्ण जेवेलियरपर्यंत कसा स्ट्रेच आहे, तिकडे काही सुविधा आहेत त्या दाखवल्या होत्या. तर आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कप परेड टू वरळीपर्यंतचा प्रवास केला, ज्याच्यामध्ये 13 स्टेशन्स आहेत. आणि कप परेड टू RAपर्यंत 27 स्टेशन्स आहेत, जे जवळपास एका तासात कंप्लीट होतात. ही खूप सुविधा बेस्ट पडते. त्यासोबत जिथे त्यांचे ऑफिसेस आहेत ह्या बाजूला आणि बरेचसे लोक कारने वगैरे येतात, आपल्या बाईकने येतात आणि त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं ना, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. कारण जे साऊथ मुंबईला म्हणजे चर्चगेट बोला, कप परेड बोला, गिरगाव बोला या बाजूला कामाला आहेत, किंवा इवन दादर साईडला देखील कामाला आहेत, ते जे लोकल ट्रेनने प्रवास करतात ना, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट राहणार आहे. त्यासोबत ज्यांचे ऑफिस या बाजूला आहेत, म्हणजे साऊथ बॉम्बेला किंवा साऊथ मुंबईमध्ये ज्यांचे ऑफिसेस आहेत ना, त्यांना देखील समजा जर एअरपोर्टला कधी कधी जायचं असतं, काही काहींचे बिझनेस ट्रिप्स वगैरे असतात, तर त्यांना देखील ही खूप उपयुक्त पडणार. कारण तुम्ही इकडनं सीधा इंटरनॅशनल एअरपोर्टला जाऊ शकता, त्यासोबत डोमेस्टिक एअरपोर्टला देखील जाऊ शकता, त्याची देखील सुविधा आहे. तर तुमचा ओलाचा खर्च वाचतो. त्यासोबत तुम्हाला ओलासाठी किंवा तुम्हाला रिक्षासाठी लाईन लावायची गरज नाही पडत, तुम्हाला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळते. आणि हे सर्व तुम्हाला मिळतं ते पण कमी पैशामध्ये. म्हणजे जर तुम्ही कारने जर डेली प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर फक्त एअरपोर्टला मी बोलते, ही अशी मी छोटी मोठी उदाहरणं देतो, तुम्ही तुम्हाला जसं कन्व्हिनियंट पडेल ना त्या हिशोबाने जाऊ शकता. आणि जे लोक कारने प्रवास करतात किंवा कारने ट्रॅव्हल करतात, तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये 2-3 तास लागतात कधी कधी. सबर्बन एरियापासून तुम्हाला साऊथ बॉम्बे म्हणजे कप परेड, कुलाबा, फोर्ट या एरियामध्ये येण्यासाठी, किंवा ट्रेनने देखील तुम्ही ट्रॅव्हल करता तर तुम्हाला 1 तासाच्या वर ट्रॅव्हल करावं लागतं आणि गर्दी वगैरे भेटते. पण इथे तुम्हाला ACची सुविधा मिळणार आहे, त्यासोबत तुम्हाला गर्दी कमी मिळणार आहे आणि तुम्ही इकडनं लवकरात लवकर तुम्ही पोहोचू शकता तुमच्या डेस्टिनेशनला. हा ती तुम्हाला एक्झॅक्ट तुमच्या पॉईंटला नाही सोडत, तुम्हाला थोडंसं जवळपास पण थोडंफार तुम्हाला ॲडजस्ट करू शकता. तुम्ही तिथल्या जवळपासच्या कुठल्या स्टेशनला तुमची बाईक वगैरे लावून किंवा तुम्ही तिकडनं तुम्ही रिक्षा वगैरे पकडून तुम्ही तुमच्या घरापर्यंत जाऊ शकता. तर असं सगळं होणार आहे. त्यासोबत माझं असं म्हणणं आहे, झोमॅटो आणि स्विगीचे जे डिलिव्हरी बॉईज आहेत ना, ते देखील जर आतमध्ये त्यांना अलाव केलं, म्हणजे त्यांना फूड वगैरे घेऊन जायला भेटलं, तर एखादा BKCमध्ये बसणारा माणूस या भागातून म्हणजे गिरगाव वगैरे या भागातून त्यांना काय खायचं प्यायचं आयटम असेल तर तुम्ही मागून इझिली 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही घेऊ शकता.
आणि समजा जर 22 वर्ष असं बघू शकतो की समजा एखाद्याला बँड्रामधलं ती एक आईस्क्रीम फेमस आहे ती खायची आहे आणि तो बसला कप परेडला, पण त्याला खायची क्रेविंग आहे पण तो जाऊ नाही शकत. पण ह्या मेट्रोने जर त्यांना जायला भेटलं तर स्विगीवाले घेऊन येऊ शकतात, कारण आतमध्ये तुम्हाला ना AC वगैरे आहे, तर तुमची कुठली गोष्ट खराब होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि तुम्हाला क्विकली ती सर्व्हिस मिळते. म्हणजे जिथे तुम्ही पटकन जाऊन येण्याचे वेळ जातो ना, वाचतो ना, तर तुम्हाला झोमॅटो स्विगीवाले पण येऊन डिलिव्हर करू शकतात जर त्यांना अलाव केलं तर. म्हणजे स्विगी झोमॅटोचा देखील फायदा होणारच आहे, त्यासोबत इकडे मेट्रोला देखील फायदा होणार आहे. तर असे माझे काही एक्झाम्पल होतं तुम्हाला सांगण्याचे की अशा गोष्टी पण पुढे फ्युचरमध्ये सुरू होऊ शकतात जर सरकारला वाटलं तर. त्यासोबत जेव्हा काही लोक जे एअरपोर्टला जाणारे आहेत, ज्यांना कुठूनही जायचं असेल आणि या मेट्रोने सेवा घ्यायची असेल, तर तुम्हाला 25 kg तुम्ही तुमची बॅग घेऊन जाऊ शकता पर पर्सन. म्हणजे जेव्हा आपण एअरपोर्टला 15 kg लिमिट असते ना, तिथे तुम्हाला 25 kg लिमिट आहे. ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. तसंच या अंडरग्राऊंड मेट्रो लाईनला प्रत्येक स्टेशनला आपल्याला 4 एंट्री एक्झिट पॉईंट मिळतात. A1, A2, B1, B2 अशा प्रकारचे 4 एंट्री एक्झिट पॉईंट आहेत. त्यासोबत लोकांना मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी कन्व्हिनियंट ऑप्शन म्हणजे एस्कलेटरचा ऑप्शन आहे, तोही दोन्ही बाजूला. एस्कलेटर म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर सरकते जिने, जे दोन्ही बाजूला आहेत, म्हणजे वर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी. आणि इकडेच मध्ये आपल्याला वॉशरूम पण दिसतं. लेडीज जेंट्स बाजूबाजूलाच आहे. ज्या साईडला जेंट्स आहे त्या बाजूला लेडीज आहे. जसं तुम्ही मधून वर येतो ना तसंच आहे. या बाजूला जेंट्स आहे तर तिकडे लेडीज आहे. अजून लावलं नाही पण चालू आहे. त्यासोबतच तुम्हाला ज्या तुम्ही मेट्रो स्टेशनच्या एंटर करता त्या तुम्हाला सिक्युरिटी चेकमधूनच येऊन जावं लागतं. समोरच्या बाजूला आपलं सिक्युरिटी स्कॅन वगैरे होतं आणि तिकडूनच आपल्याला तिकीटची स्कॅन करून एंट्री करावी लागते. असे बरेचसे फायदे आहेत. त्यासोबत तुम्ही स्टेशनच्या जवळपास तुम्हाला पार्किंग सध्या आहे की नाही माहिती नाही, पण माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता, म्हणजे या बाजूला तुम्हाला बाईक पार्क केलेलं दिसते. तर जवळपासच जर कुठे लोकल पार्किंग वगैरे ओपन झाली तर ते देखील आहे. आता हे किती ऑफिशियल आहे का मला माहिती नाही, पण इथे बऱ्याच जणांनी बाईक पार्क केल्या आणि कोणाच्या बाईक तरी उचलल्या नाही आहेत अजूनपर्यंत. तर अशी सगळी सुविधा आहे इथे. आता याच्यामध्ये माझा पर्सनल फायदा बोललात तर मला कधी CSTवरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मला किंवा करिश्माला, आम्हाला जर करिश्माच्या म्हणजे माझ्या सासरी जायचं असेल, करिश्माच्या घरी जायचं असेल, तर आम्हाला ही मेट्रो खूप बेनिफिट पडणार आहे. आणि तिकडनं आम्ही बसलो की डायरेक्ट सिद्धिविनायकला उतरलो की हार्डली एक 3 ते 4 मिनिटाच्या डिस्टन्सवर आम्हाला घरी जाता येतं. तर असा फायदा आम्हाला पर्सनली देखील होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोणाला एअरपोर्टला डायरेक्ट जायचं असेल, त्या गावावरून कोणाच्या ट्रेन येतात त्यांना एअरपोर्टने कुठे बाहेर जायचं, म्हणजे असं कनेक्टिव्हिटी जर बोललात तर तुम्हाला सर्वांना ह्या मेट्रो लाईनने कनेक्ट करता येणार आहे. तर हा एक खूप मोठा बेनिफिट आहे. म्हणजे तुम्ही मुंबई सेंट्रलला तुम्हाला तुमची जर ट्रेन वगैरे असेल आणि तिकडनं तुम्ही ट्रेनमधनं उतरून तुम्हाला एअरपोर्टला जायचं की एअरपोर्टवरनं उतरून तुम्हाला डायरेक्ट बाहेर जायचं, म्हणजे तुम्ही अशी कनेक्टिव्हिटी पूर्ण करू शकता या एकाच मेट्रोमधून. ही सर्व इन्फॉर्मेशन होती या मुंबई ॲक्वा लाईनची. तुम्हाला कशी वाटली ते मला खाली कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा सगळ्या मित्रांसोबत, त्यांच्या परिवारासोबत, म्हणजे सर्वजण या गोष्टीचा उपयोग घेऊ शकतात. तर चला, ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व लोकांपर्यंत पोचवा आणि कॉमेंट करून सांगा की मग तुम्हाला काय आवडलं या व्हिडिओमध्ये. तर चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशाच काही गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.